तुम्ही आप ऐसा पोजीशन लो, सेंटर में रहेंगे आप। सेंटर मध्ये थांबा। आप जरा बैठ जाओ, थोड़े बैठ जाओ। फोटो चल नाश्ता करने में फिर बैठ गए। 2 मिनिटं 2 मिनिटं थँक्यू सो मच। तुम्ही सगळ्या मोठ्या प्रमाणे माझ्या प्रेमाला सहयोग करण्याकरिता, माझ्या विषयाला सहयोग करण्याकरिता इथं यावेळी एकत्रित झाला, त्याबद्दल आभार। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मी स्वतः मीडियामध्ये आहे, मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे, मी स्वतः बॉलिवूडमध्ये आहे। परंतु हे करत असताना मी गेले अनेक वर्ष एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो। तिला कंपनी नाही, तिला मी मॅनेजमेंटच म्हणत असतो। परंतु इव्हेंटचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक, सांस्कृतिक हा कशा पद्धतीने होईल त्याचा मी वारंवार प्रयत्न केलेला आहे। म्हणजे मी जे इव्हेंटच्या माध्यमातून भारत देशामध्ये पेरलेलं आहे ते गुगल तुम्ही शोधलं तर जगभरात मी पेरले तेवढं कोणीच पेरलं नाही, अशा पद्धतीचा माझा तो इतिहास आहे। परंतु तो काय माझ्या एकट्यामुळे झाला नाही, माझं टीम वर्क आहे, मी आहे, माझ्या घरातली लोक आहे, परिवारातली लोक आहे। मी मगाशी म्हटलं ज्या प्रकारे माझं लोकांपुढे आयडिया आहे की मी लावारीस आहे, ठीक आहे, लावारीस असूनही मला जगभर लोक प्रेम करतात, जगभर माझे भाऊ बहीण आहेत, जगभर माझं प्रेमळ नातं आहे सगळ्यांचे। परंतु तेव्हा एक ऋणानुबंध आहे की बहीण भाऊ आपल्याकडे एक पवित्र नातं आहे। तर त्या पवित्र नात्याला कुठेतरी एका रूपामध्ये आणून एका दिवशी, जसा आजचा दिवस आहे 5 एप्रिल 2026 रविवार, तर मी असं म्हणतो की आजच्या दिवसाला आपण भावा बहिणीचा दिवस मानवा। जसे विदेशातून बरेच सण आले आणि ते आम्ही ऍक्सेप्ट केले। व्हॅलेंटाईन डे आमच्या देशाचा इव्हेंट नाही, पण आम्ही त्याला प्रेम दिवस, प्रेम दिन म्हणून साजरा करतो। मी व्हॅलेंटाईन म्हणत नाही, परंतु प्रेमाचा भाग आहे, भावा बहिणीचं पवित्र प्रेम आहे। तर ह्या पवित्र प्रेमाच्या दिवशी भावानी बहिणीला एक असं ट्रीट द्यावं जे मी आज दिलंय। हे मी दिलंय, हे आमच्या सगळ्याच बहिणी आहेत, सगळेच भाऊ आहेत, त्यांच्या मार्फत दिलेलं आहे। आणि हे देत असताना माझी इच्छा होती की निदान आम्ही भेटत नाही एक दुसऱ्याला, मुळात माझा तर वेळच मिळत नाही कोणाला, पण या इंटरॅक्टमुळे, 1-2 तासाच्या इंटरॅक्टमुळे एक दुसऱ्याला आम्ही संपर्क करू शकतो, एक दुसऱ्यासोबत काही 4 चांगली व्यंजनं खाऊ शकतो आणि सुखादुःखाचं बोलू शकतो। तर एक हेतू माझा असा आहे की आजच्या नंतर आपल्या भारतातल्या स्पेशली किंवा जगात असणारे जे भारतीय लोक आहेत त्यांनी भावा बहिणीसाठी अशा एका पद्धतीचं ट्रीट 5 एप्रिललाच ठेवावा प्रत्येक वर्षी, असं माझा मानस आहे। पुढे नेण्यासाठी नाही, आता मी माझ्या पद्धतीने इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट मार्फत, मी मॅनेजिंग डायरेक्टर संचालक आहे त्या मॅनेजमेंटचा, त्या मार्फत मी आज सुरुवात केली। मी छोटेखानी केली, ज्याची जशी अवकात असेल, जसे ऐपत असेल त्याने आपापल्या बहिणीसाठी, बहीण म्हणजे सक्ती नव्हे, बहीण म्हणजे मावशीची मुलगी, काकाची मुलगी, भाऊ आहे, हे नातं आहे आपलं। आणि काही असे मित्र असतात जे जीवापलीकडे भावापलीकडे नातं ठेवतात, ते पण आपलेच भाऊ आहेत। आता माझे भरपूर आहेत अशा इथं, तर ते सगळे आपले असतात। मग भावा बहिणीच्या नात्याने याने एकत्र या आणि निमित्त आहे ज्याच्यात ज्या पद्धतीने व्यंजन देता येईल, नाचता येईल, गाता येईल, काही चांगले डायलॉग्स करता येईल, कविता बोलता येईल, तर एक मनोरंजनाचा कार्यक्रम पण त्यामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये होऊ शकतो। आणि 5 एप्रिल याच्यासाठी की मी त्याची आज सुरुवात केली, जसं कुठेतरी कोणीतरी व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात केली, जसं कोणीतरी मदर डे ची सुरुवात केली, फादर डे ची सुरुवात केली, तर मदर फादर तर रोजच आहे आमच्यासाठी आणि भाऊ बहिणही रोज आहे, ते पवित्र नातं आहे। परंतु कधीतरी त्यांना कुठेतरी एकोप्याने घ्यायचं आणि त्यांच्या संपर्कात येऊन आपण एकमेकाला बोलून काहीतरी अशा पद्धतीचे 4 शब्द चांगले,
चार विचार चांगले, आपलं पट प्रेम माया एक दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. पण इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये जर आम्हाला कोणी ऑफर केली तर आम्ही अशाच पद्धतीचं इव्हेंट त्याला सक्सेसफुल करून देऊ शकतो. आणि त्यांची संख्या किती असू शकते, मग ती 50 असेल, 25 असेल, 100 असेल. आणि माझ्याकडे 5 स्टार हॉटेल पासून 3 स्टार हॉटेल पासून समुद्रामध्ये भरपूर जागा आहे. मी समुद्राच्या बोटीमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे इव्हेंट करून देऊ शकतो. आता मी सरकारकडे मागणी करतोय की बोटीमध्ये मी लग्न करून देणार सगळ्या जाती धर्माची. कारण हॉलमध्ये 6-6 महिने लाईन लावावं लागते. हॉटेल 5 स्टार हॉटेल लोक वैतागले त्याच्यात इव्हेंट करून, आणि 6-6 महिने लोकांना वेटिंग करता येत नाही, सगळं महागडं झालंय. मी बोटीमध्ये लोकांची लग्न लावणार अशा पद्धतीचं मी सरकारला मागणी केली. तर ती तुमच्या मार्फत समाजा पुढे जाईल, सरकार पुढे जाईल. मी सरकारला त्या मागणीचा प्रस्ताव ठेवलेला आहे. सरकार काय म्हणेल तो पुढे भाग आहे. पण मला ते ऑफर ऑलरेडी आलेले आहेत की आमचं लग्न बोटीमध्ये कधी कशा पद्धतीने करताय. तर लग्न नाही, लग्न असेल, वाढदिवस असेल, कुठल्याही पद्धतीचा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तो आपल्याला बोटीमध्ये करता येईल. नाही, ही संकल्पना चांगल्या पद्धतीने काम केली पाहिजे. कारण मी पवित्र मनाचा आहे, माझे पवित्र विचार आहे. मी माझ्या भावा बहिणीला घेऊन पवित्रतेचा विचार केला. त्याच्यात कुठल्याही भावाचा कुठल्याही बहिणीचा कसला स्वार्थ नाही. भले आम्ही साधी लोक आहोत, सर्वसामान्य लोक आहोत, पण आमचे विचार खूप पवित्र आहेत आणि ते प्रगतीपथाचे आहेत. ते कुठेतरी अजरामर आहेत, ते अनमोल आहेत. लोक ह्याला अप्रिशिएट करतील आणि करावं मला असं वाटतं. आपण आपल्याकडे कुठला तरी सण आला, बनवला कुणीतरी, आपण जसं रंगपंचमी म्हणतो, तर आपण कुणीतरी आपल्या त्या काळामध्ये शिकवलं ना, रंगपंचमी होती, होळी होती, दुसरी रंगपंचमी होती. तसंच भावा बहिणीचा एक दिवसाचा हा संवाद, प्रेमाचा संवाद, या संवादाला आपण एकत्र आलो. पण संवादासोबत आपण 4 व्यंजन खाल्ली, चांगल्या पद्धतीचं डिश खाल्लं, गोड आता आपण खाणार आहोत. म्हणजे तिखट खाल्लं तर गोड पण आहे. त्याची चर्चा झाली, तुम्ही कुठे आहात, तुम्ही कशा आहात, तुम्ही कशा आहात, काय चाललंय, पुढची प्रगती कशी काय. आता माझा एक भाऊ पोलीसमध्ये, तो पोलीसमध्ये बिजीच असतो, पण त्याला मी म्हटलं की तुला हजर राहायचंय, तो आला, हजर राहिला आणि गेला. पण त्याला ड्युटीला जाणं गरजेचं आहे. तर तो निदान आपल्या या भावा बहिणीच्या संवादाला त्यांनी कुठेतरी जोड दिली आणि हॅपीनेस आहे. इट इज अ व्हेरी बिग थिंग की तुम्ही आपल्या बहिणीबद्दल, आपल्या भावाबद्दल मनामध्ये किती किंतु परंतु ठेवा, पण तुमचं प्रेम हे कुठंच लपणार नाही. आणि माझं तर सगळ्यांवरच प्रेम आहे. हे म्हटलं, मी जरी लावारीस आहे जगाच्या नजरेमध्ये, तरी माझे वारीस म्हणून जगभरात मला भाऊ बहिणी आहेत भरपूर, मला मानणारे भरपूर आहेत. आणि तुम्ही सगळे तर ओळखता मला, तुम्ही माझ्या जवळचेच आहात. नेक्स्ट एकच पाहिजे, नाही जरी झाली तर झाली पाहिजे. शेवटी नातं आहे, हे नातं कुठंच तुटत नसतं. राग आला हा भाग वेगळा आहे. मी म्हटलं ना, किंतु परंतु प्रत्येकामध्ये, नवरा बायकोमध्ये, मुलांमध्ये, बापामध्ये आहे ना, प्रत्येकामध्ये. पण त्याला बाजूला सारून एक दिवस भावा बहिणीच्या संवाद असेल, त्याच्यात नुसतं संवाद नाही, भोजन आलं, भोजन चांगलं भोजन केलं, मस्त केलं. पण ज्याची ज्या पद्धतीची अवकात असेल त्या पद्धतीची ट्रीट होईल. एखादा भाऊ मला कॉल करेल की मला 5 स्टार मध्ये 100 भावा बहिणीला करायचं, मी करून देईल. एखादा मला करेल की मला बोटीत पाहिजे बाबा भावा बहिणीला, मला इव्हेंट करायचं, मी करून देईल. माझं ते कामच आहे, माझा तो पेशाच आहे. पण त्या निमित्ताने हा त्याला दुजोरा मिळेल की 5 एप्रिल 2026 मी याची नीव ठेवलेली भावा बहिणीच्या वैयक्तिक. म्हणजे मी सांगितलं की माझ्या तिथे त्या इव्हेंटला फक्त भाऊ आणि बहीण असेल, काका मामी मावशी मेवणा साला बिला जिजा कोणी नाही, फक्त भाऊ आणि बहीण. तिथे त्याची तुमची सूर नाही पाहिजे, सासू नाही पाहिजे, कोण नाही पाहिजे, आम्ही भाऊ आहे. आणि एक दिवस आमच्यासाठी का नसावा. तर एक दिवस म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये 4 तास काढले. उद्या जर वेळ आली तर आम्ही सिंगापूरला जाऊ सगळे मिळून, तिथे आम्ही एक दिवस आमचा एन्जॉय करू, 3 दिवस. तर हे सगळं पॉसिबल आहे. आणि आपल्या देशामध्ये संकटाचं वारं काही कमी आहे का, टेन्शनचं वारं काही कमी आहे. आणि त्याच्यात थोडंसं टेन्शन मुक्त वारा. बहिणीला तुमचं काय सुखदुःख सांगा, बहिणीचं तुम्ही सुखदुःख ऐका, त्यातून तुम्हाला काय सोल्युशन काढता येईल ते बघा. मदत हा भाग वेगळा आहे, प्रत्येकाला करता आली तर केली पाहिजे. करता येत नाही तर निदान 4 शब्द चांगले तरी मांडा. त्यांच्या माथ्यावरून हात फिरवा, डोक्यावरून हात फिरवा. 5 एप्रिल माझ्या मनात आलं, संडे आहे, लोकांना संडेला सुट्टी असते, लोकांना मानायची गरज नाही, यार नाही तो मी ड्युटी पेऊ, मला जमणार नाही वगैरे वगैरे. अरे रविवार आहे, प्रयत्न करा. रविवार असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहेत ना. मग लोकांना सुट्टीचा दिवस पण आवडेल, की सुट्टीच्या दिवशी आम्ही इथं हजर आहोत. आणि मला असं वाटतं, मी 5 एप्रिल म्हटलेलं आहे, तुम्ही कशा पद्धतीने चालताय हे समाजाला जाणारा एक मेसेज आहे. समाज कसा बघतो त्या दृष्टिकोनातून. कारण भावा बहिणीमध्ये दुःख पण भरपूर आहे.
अनेक भाऊ मी तर असं म्हणतो की ज्यांना बहिणी नाही आहेत त्यांचा मी भाऊ आहे, आणि ज्यांना भाऊ नाही ते माझ्या बहिणी आहेत. का? कारण जगामध्ये अशी लोक आहेत की त्यांचं कोणीच नसतं. मग जिथं कमी तिथं आम्ही असणं आमचं ब्रीद वाक्यच आहे, जिथे कमी तिथे आम्ही. मुलांसाठी लहान मुलांसाठी केलेला हा कंटिन्यू प्रत्येक 5 तारखेला तुम्ही करणार. मी करणार आणि मला अपेक्षा आहे मीडिया मार्फत हे जर समाजाला चांगल्या प्रकारे कळलं आणि समाजाने त्याला प्रबोधनाकार माध्यमातून पाहिलं तर समाज पण हे कोणी ना कोणी भाऊ बहीण आपल्या आपल्या ठिकाणी करणार, कारण आम्ही पेरलंय चांगलं. बऱ्याच आठवणी आहेत, अशा आठवणी आहेत की प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला इंडिव्हिज्युअल पटतं की आम्ही या ठिकाणी आज काय कुठला क्षण आम्ही तयार केला, कुठल्या क्षणी आम्ही भेटलो. याचा याच्यात आमच्या 1-2 बहिणी आल्या नाही, ते व्हिडिओ कॉलवर बोलले, कारण त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थचे प्रॉब्लेम आहे, ट्रॅव्हलचे प्रॉब्लेम आहे, ते अचानक बाहेर आहेत, ते येऊ शकले नाही, पण त्यांना दाखवलं की बघा आम्ही सगळे एकत्र आलो. तो एक वेगळा आनंद आहे. आणि आनंदाचे क्षण भरपूर आहेत. दुःख आहे, दुःख सगळ्या जगाला, दुःखाने कोणी वाचलेला नाही, पण दुःखातून थोड्या वेळासाठी जर तुम्ही सुख म्हणत असाल तर सुखाचा थोडा वेळ घ्या ना. तुम्ही सुख मांडा, सुख घ्या, सुख द्या. दुःख तर चारी बाजूला आहे, कुणाला दुःख नाही. माझी सगळ्या भावा बहिणी, जगातल्या सगळ्या भाऊ बहिणी, भारतातली जे भाऊ बहीण जगभरात कुठे राहत असतील, प्रत्येकाला म्हणणं आहे की तुम्ही भावा बहिणीपासून नाराज झाला असाल तिला जवळ करा, भाऊ बहिणीपासून नाराज झाला असाल तर बहिणीने भावाला जवळ करावं, आणि जे काय असे खुल्या मनाने मांडावं, आणि एकत्रितपणा आपला पवित्र जो नाता आहे त्या नात्याला जगभरामध्ये एक संदेश देता येईल अशा पद्धतीने पोहोच. हे उलट खूप चांगला प्रश्न आहे, आणि कोणी काय करतंय ह्याला महत्व द्यायचं की ते आपण ठरवायचं, परंतु जे कोणी करतं ते करत राहू द्या, ते चांगलंच आहे. आपण त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काय करू शकतो तर हे आहे भावा बहिणीचा सुसंवाद. मला नाही वाटत तुम्ही कधी गुगल मध्ये काही चेक केला असेल की तुम्हाला कधी भावा बहिणीचा सुसंवाद बघायला मिळाला असेल. नो, हे पहिल्यांदा आम्ही पेरले, आणि पहिल्यांदा असं झालंय की इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून ज्या दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आम्ही बसलोय, ते हॉटेल माझ्या मित्राचंच आहे, माझा जुना मित्र आहे तो 1980 सालचा, त्याची ब्रँच आहे. तर त्या सगळ्यांचा एक सहयोग आहे सगळ्या इव्हेंटला, तुमच्या मीडियाचं सगळं सहयोग आहे इव्हेंटला. आपण प्रेमळ आहोत, भाऊ आपणही कुणाकुणाचे भाऊ आहोत, बहीण आपली आहे, बहिणी आपल्या आहेत, आपण एकत्र आहोत. हा सुसंवाद हा लोकांमध्ये जाईल तुमच्या मार्फत, आणि त्याला कुठेतरी मला नाही वाटत का निगेटिव्ह कोणी बघायची गरज नाही. मी चांगलं पेरलं एवढं मला माहित आहे, यांना विचारा बहिणीला कसं पेरलं, ते सांगतील तुम्हाला, त्यांचं ओपिनियन घ्या. जेव्हा दादाचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की आपण फक्त बहीण भाऊ भेटणार आहोत आणि बाकी कोणीच नसणार तिथे, तर ते ऐकून खूप छान वाटलं. पण संकल्पना खूपच छान होती, ती त्याच्याच डोक्यात अशी येऊ शकते, ते ऐकून खूप छान वाटलं. आणि घरी पण असं सांगितलं मिस्टरांना की अरे चला आता आम्ही बहीण भाऊ फक्त भेटणार आहे, तुम्ही नाही यायचं. ते सोडायला आले होते तरी दादा सांगितलं नाही तुम्ही नाही यायचं, आम्ही फक्त बहीण भाऊ भेटणार आहोत असं दादाने सांगितलं. पण खूप छान वाटलं. त्या बोलल्या की भाऊबीज आणि रक्षाबंधन पण भाऊ बहिणीचा असतो, पण त्यावेळेस पण कसं असतं आपण सगळे येतो एकत्र, म्हणजे घरातले पण असतात, बहिणी असतात किंवा आमचे मिस्टर असतात, असं सगळं एकत्र. पण हा असा इव्हेंट झाला की फक्त बहीण भाऊ, ते खूप छान वाटलं आणि मस्तच आम्ही खूप म्हणजे आनंद झाला आणि एन्जॉय केलं खूपच. नवीन नवीन त्याच्यात काहीतरी करणारा दादा त्याच्या हे आहे, भरोसा आहे. हो हो, नवीन नवीन बदलाच्या मध्ये काय तर गरज आहे, पुढे पण चांगलं होणार आणि आणखी पिढी पण पुढे काहीतरी करू शकेल त्याच्याबद्दल असेल. लहानपण करू शकते, म्हणजे दादा करून दादांचं बघून दुसरे पण करू शकते पुढची पिढी, लहान भाऊ. थँक्यू. लाखों में एक है वही है.